तुम्ही कधी विचार केला आहे का, आई सप्तशृंगी देवीचं बोलवणं कसं येतं आणि का असं म्हटलं जातं की आईनी बोलवल्याशिवाय कुणाला तिथे जाताच येत नाही? आणि जेव्हा आई सप्तशृंगी आदिशक्ती बोलवते तर मग भक्ताला कसं कळतं की कसं काय जायचं आणि कसं तिथं दर्शन घ्यायचं? पहिला संकेत, मनातून एकदम भावना तयार होते. मनाला असं वाटतं की चला आता आपल्याला आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जायचंय. मन व्याकुळ होतं. हे पहिलं संकेत. दुसरं संकेत, स्वप्नात देवी येणं, देवीचं मंदिर दिसणं आणि सकाळी उठल्या उठल्या फक्त एकच वाटणं की चला आपल्याला आईच्या दरबारात जायचंय, मला दर्शन घ्यायचंय, ओढ लागणं. तिसरं संकेत, रस्ते आपोआप उघडल्या जातात. जर सुट्टी मिळत नसेल तर ऑटोमॅटिक सुट्टी मिळते. जायचं असेल तर कोणी ना कोणी आपल्याला घ्यायला येतं. एवढंच नाही तर आपल्या बसचं तिकीट सुद्धा कोणीतरी काढतं आणि आपल्याला घेऊन जातं. काय सांगावं, जसं आई भगवतीनीच आपल्यासाठी योजना बनवल्या आहे तिथपर्यंत जाण्याच्या. सर्व अडचणी दूर होऊन जातात.